कोरोनानंतर आज पहिल्यांदा आमच्या घरात असं काहीतरी आलंय. सांगते, त्याआधी घराची साफसफाई करायची होती आणि त्यासाठी सकाळी सकाळी सुरुवात केली होती. घरातल्या सगळ्या जाळ्या अशा झटकून घेतल्या ना, की साफसफाई केल्यासारखीही वाटते. घरात अडकवलेले कॅलेंडर, काही वस्तू या सगळ्या काढून घेतल्या आणि पाणी मारायला सुरुवात केली. घर जुनं आहे, सासऱ्यांच्या वडिलांच्या काळात बांधलेलं. त्याच्यामुळं फरशी अशी ही घासल्याशिवाय निघत नाही. रोज कितीही पुसून घेतली तरी हिला निरमा टाकून आठवड्याच्या आठवड्याला घासावी लागते आणि त्याचंच आज काम करायचं होतं. बरं, आता घर कितीही जुनं असलं तरीही यातले विचार आणि आचार हे आधुनिक पद्धतीचे आहेत. घरातली फरशी जरी अशी असली ना, तरी भिंती वॉटरप्रूफ आहेत. पाणी मारल्या तरीही त्या निघतात. पण आज पाणी मारल्या ना, त्या निघालेल्या मला काही आवडलं नाही. त्याच्यामुळे जिथे हात पुरेल तिथपर्यंत तर असं कापडाने पुसून काढलं आणि जिथे हात नाही पुरणार तिथं असा पोछाचा आणि सगळ्या भिंती पुसून काढल्या. दिवाळीच्या सुट्टीत भिंतींवरती अभ्यास केला होता. तो असा दिसतोय. आता कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहीत नाही, पण तो बराच केलेला असा दिसत होता. तो सगळा कलर पेन्सिलने लिहिलं होतं, त्याच्यामुळे सगळं पुसून निघालं. भिंती वॉटरप्रूफ ज्या आहेत. दिवाणवरती बसलं की भिंतीला डोकं लावून होतं आणि ज्या भागात डोकं लागलं जातं ना, त्या भागात असा तेलकट डाग पडतो. तोही पुसून निघतो, त्याच्यामुळे तोही पुसून काढला. बरं, आता अख्ख्या 2 तासानंतर घराचा हा असा काहीसा लूक होता. दिवाणवरच्या बेडशीटशिवाय काहीही बदललं नव्हतं. तरी सगळ्यांनी संध्याकाळी घरी आल्यावरती आज काहीतरी वेगळं दिसतंय अशी पोचपावती दिली. केलेल्या कामाचं समाधान झालं. आता घरात कोणती गोष्ट आली होती तर आज घरी पाहुणे आले होते. येताना ते पत्रिका घेऊन आले होते. इतक्या वर्षांनंतर लांबची पत्रिका आली असली तरीही यात माझं काही नावच नव्हतं.